अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं असतानाच आता पुन्हा जंगली जनावरांचं संकट शेतकऱ्यांपुढे उभं राहिलंय। रब्बी हंगामातील उभं धान पीक रानडुकरानं रात्रभरात नष्ट केलं। शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास त्यानं पुन्हा हिरावून घेतलाय। शेतकरी आता पुन्हा दुहेरी संकटात सापडला असून शासनाकडून मदतीची मागणी केली जाते। लवकरात लवकर पंचनामे करून शासनाकडून विशेष म्हणजेच वन विभागाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आता शेतकरी करतायत। वारामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। उभे धान पीक हे जमीनदोस्त झाले असताना सुद्धा आता रानडुकराच्या ज्यामुळे हौदोस आहे आपण बघू शकतो। अशा प्रकारे जे उभे धान पीक होते, कापणीला आलेले धान पीक हे नष्ट झालेले आहे। बघू शकता हे कापणीला आलेले धान पीक होते, काहीच दिवसात हे कापून शेतकरी याच्यावर उत्पन्न कमवणार होता, मात्र हे जमीनदोस्त झालेले आहे। शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। जंगली जनावरांमुळे हे नुकसान झालेले आहे। बघू शकता हेच धान पीक आहे जे काही दिवसानंतर कापणीला आले होते, मात्र रानडुकराच्या हौदोसमुळे हल्ल्यामुळे आणि हे नष्ट झालेले आहे। कुठेतरी शेतकऱ्यांना पुन्हा हाती तोंडे आलेला हा घास हिरावून गेले। आपल्या समोर शेतकरी काय सांगाल, ज्याप्रमाणे आता एक हाती तोंडे आलेला घास हिरावून गेलेला आहे? आता येत्या 4 दिवसात हा धान कापणीला म्हणजे आलाच होता। 4 दिवसात हा धान कापण्या योग्य होता, पण आता रानडुकराच्या हा प्रभावामुळे हा जो हे पूर्ण बांधी जो आहे आता या रानडुकराने जी हलवलेली आहे, यातला एकही अन्न आता शेतकऱ्यासाठी उरलेला नाही आहे। यामध्ये खूप मोठा प्रचंड नुकसान यापुढे वादळामुळे होत होता, आता रानडुकरीमुळे होतो। आता शेतकऱ्यांनी करावं काय हेच आता समजत नाही। आता उभ्या म्हणजे 4 दिवसात हा धान आता कापणीला आलाच होता, 4 दिवसानंतर हा धान कापायचा होता, म्हणजे तोंडात आलेला घास आता हा रानडुकरीने निसळून घेतलेला आहे। तर यावर आता काहीतरी दखल शासनाने घ्यावी आणि काहीतरी मार्ग हा शेतकऱ्यांसाठी काढावा, हीच माझी योग्य विनंती आणि योग्य मागणी है। क्या बताएं, अभी तो आप लोगों को कोई नुकसान हो गया बहुत बड़ा। धान आ गई थी नज़दीक पास, लेकिन अब वो फायदे में नहीं रहा, पूरा नुकसान हो गया हमारा धान का। अब वो काटने लायक की रही नहीं। अब आगे सोचो क्या करना है। काय सांगाल, प्रशासनाला काय विनंती करणार आहे? आपला मुनाफा भेटला पाहिजे, आपला फायदा भेटला पाहिजे धानाचा। उपलब्ध जे आहे काय धान आपली नुकसान झाली आता आता शेतकऱ्याला काही फायदा दिला पाहिजे त्यांना। आशिष दिनकरे, पुढारी न्यूज गोंदिया।